भारतीय सीमेजवळ चीनच्या पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्यात। लडाखच्या सीमेजवळ चीनचे फायटर जेट्स असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। चीनची 25 फायटर जेट्स ही भारतीय सीमेजवळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। J-20, J-10 सारखी फायटर जेट्स सुद्धा भारतीय सीमेलगत आढळून आलेली आहेत। आणि या सगळ्याबाबत आणखी माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित भिडे आपल्याशी जोडले गेलेत। अमित, ही फायटर जेट्स भारतीय सीमेजवळ दिसतात, भारताला किती धोका असू शकतो, याचा काय नेमक्या हालचाली आहेत चीनच्या? चीनने पुन्हा एकदा सीमेवर जोरात हालचाली सुरू केल्याचं दिसून येत आहे। जोरात असं म्हणण्याचं कारण म्हणजे फ्रिक्शन पॉइंट जवळ चीनी सैनिक अजूनही पूर्णपणे म्हणजे 100% माघारी गेलेले नाहीयेत। त्यातच आता त्यांनी चायनाच्या एअरफोर्सने होतान हा त्यांचा जो एअरबेस आहे हा अतिशय महत्त्वाचा एअरबेस समजला जात होता। कारण ज्यावेळेला भारत आणि चीन यांच्यामध्ये ज्यावेळेला टेन्शन होती, ज्यावेळेला वाद सुरू होता, त्यावेळेला ह्याच होतान एअरबेसवरून चीनी त्यांच्या कारवाया करत होते। तिथे आता त्यांनी त्यांच्या विमानांची संख्या म्हणजे फायटर जेटची संख्या ही दुप्पट केलेली आहे। दुप्पट केले म्हणजे पूर्वी ह्या भागामध्ये 12 विमानं साधारणपणे तैनात असायची, आता ही संख्या त्यांनी 25 पर्यंत नेऊन ठेवली आहे। त्यातही विशेषतः J-10 आणि J-20 चांगडू या प्रकारातली ही त्यांची ही असं फायटर जेट्स असतात चीनी बनावटीची, ही त्यांनी तिथे आणून ठेवलेली आहेत। आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारतासाठी ही थोडीशी चिंतेची बाब म्हणता येईल निश्चितच। अर्थात भारतीय एअरफोर्स सुद्धा सतर्क आहे कोणत्याही हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी। अमित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय चीनची ही 25 फायटर जेट्स आता भारतीय सीमेजवळ आढळून आलेली आहेत। अमित भिडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमित, ही जी फायटर जेट्स आलेली आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारतीय नेमकं नौदलाकडून काय कशा पद्धतीने हे सगळं वायुदलाकडून ऍक्शन घेतली जाणार आहे, काय सतर्कता बाळगली जाते? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला चीननी सीमावाद सुरू केला होता म्हणजे डोकलामच्या सगळ्या प्रकरणानंतर, तर त्याच्यानंतर एक भारतीय लष्कराने तिकडे मोठ्या प्रमाणावर तैनाती केली होती। आणि त्यानंतर भारतीय एअरफोर्सने सुद्धा म्हणजे इंडियन एअरफोर्सने सुद्धा मोठ्या प्रमाणावर तिकडे कारवाया सुरू केल्या होत्या। विशेषतः लेह हा जो आपला विमानतळ आहे, लेह या एअरबेस पासून पुढे पूर्व लडाखमध्ये एक अज्ञात ठिकाणी भारताने तातडीने एअरबेस उभारला होता। आणि तिथून मोठ्या प्रमाणावर आपली C-130 हर्क्युलिस जे असतील, ही अशी मोठी कार्गो विमानं असतील, त्याचबरोबर फायटर एअरक्राफ्ट असतील किंवा आत्ताची नवीन आलेली फायटर हेलिकॉप्टर्स असतील, ह्या भागातून ते कारवाया करू शकतील अशा पद्धतीचा तो एअरबेस भारताने तयार केला होता। त्याच्यामुळे चीनने आता जरी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांची फायटर जेट्स तैनात केली असली तरी त्याला तोंड देणं, त्याचबरोबर त्यांच्या कारवाया या रडार मार्फत टिपणं, यासाठी भारताचे रडार सुद्धा तिकडे तैनात आहेत। कोणत्याही चीनी कारवाया जर का झाल्या तर त्याला तोंड देण्यासाठी आपली फायटर जेट्स तर आहेतच, पण त्याचबरोबर भारताची हवेतल्या हवेत लक्ष्याला उडवणारी जी यंत्रणा असते ती सुद्धा भारताची तिथे तैनात आहे। त्याला एअर डिफेन्स सिस्टीम असं म्हणतात। आणि लडाखमध्ये सुद्धा भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम विशेषतः आकाश ही एअर डिफेन्स सिस्टीम मोठ्या प्रमाणावर तैनात आहे। अमित, आपण जसं म्हणालात आता की J-20 आहे, J-10 सारखी फायटर जेट्स जर त्यांनी आणली असतील तर त्यांना तोड देण्यासाठी किंवा त्यांच्याशी लढाई करण्यासाठी म्हणून भारताकडे नेमकं काय व्यवस्था आहे? जर का असा विचार केला म्हणजे थेट आपण कंपॅरिझन जर का करायचं झालं तर J-20 असेल किंवा J-10 असेल, ही चीनची अत्याधुनिक स्वरूपातली लढाऊ विमानं समजली जातात। पण कुठेही भारत सुद्धा कमी नाही। भारताकडे सुद्धा जर का आपण विचार केला तर सुखोई 130 MKI फ्लँकर सारखं एक महत्त्वाचं विमान भारताकडे आहे, ते मल्टीरोल एअरक्राफ्ट आहे। त्याचबरोबर आता भारताच्या ताफ्यामध्ये राफेल सुद्धा आलेली आहेत। त्याचबरोबर राफेलची संख्या आपली जवळपास 30 राफेल विमानं म्हणजे 36 पैकी साधारणपणे 30च्या वरती राफेल विमानं भारतामध्ये दाखल झालेली आहेत। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताची इंटरसेप्टर्स जर का आपण विचार केला तर मिराज असेल किंवा MiG-21 सारखी विमानं आहेत, ही आपल्याकडे तैनात आहेत। त्याच्यामुळे कोणतीही काळजीची चिंता नाही। एकतर चीनी विमानं भारतीय हद्दीमध्ये आत्ता येणार नाहीत हे एक महत्त्वाचं नक्की, पण त्याचबरोबर भारताची सुद्धा सक्षम तयारी आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे